आता ह्याच्यामध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची एंट्री कशी होते, कशा प्रकारे कागद फिरत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांची याच्यामध्ये भूमिका होती हे पाहूयात. खरं म्हणजे जमीन मालकानं 2008 मध्ये जेव्हा जमिनीवर आरक्षण पडलं होतं तेव्हा महापालिकेशी वाटाघाटी केल्या होत्या. तेव्हा आपण मोबदला भूसंपादन नियमानुसार घेणार नसून तो TDR स्वरूपातच घेऊ असं लेखी दिलं होतं. पण या नियमाकडे नंतर सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. आर्थिक मोबदला देण्यापासून आपण वाचू आणि महापालिकेचा पैसाही वाचून देऊ असं चित्र निर्माण करण्यात आलं. त्यानंतर पुन्हा हनुमंत गायकवाड यांनी 22 मे 2025 रोजी बावनकुळे यांना याच संदर्भातलं दुसरं पत्र लिहिलं. ते हे पत्र आणि त्यावरील बावनकुळे यांची सही आणि हा शेरा. पुन्हा लगोलग बावनकुळे यांच्या कार्यासन अधिकाऱ्यानं IGR यांना त्याच दिवशी पत्र लिहिलं. यावेळी मात्र IGR यांना अहवाल नाही तर गायकवाड यांच्या मागणीवर अंतिम कार्यवाही करून त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यास सांगण्यात आलं. विशेष म्हणजे ही दोन्ही पत्र बावनकुळे यांना समक्ष देण्यात आली आहेत हे त्यांनी स्वतःच लिहिलंय. पुढे याच प्रकरणावर मंत्रालयात 25 जून 2025 ला बैठक घेण्यात आली. खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही बैठक बोलावली होती. बैठकीचे अध्यक्ष स्वतः महसूल मंत्री हेच होते. महसूल मंत्र्यांसोबत मंत्रालयाच्या दालनामध्ये या प्रकरणावर बैठक झाली. या बैठकीला राहुल कलाटे उपस्थित होते. हे राहुल कलाटे निलेश कलाटेंचे भाऊ. राहुल कलाटे सध्या भाजपचे नगरसेवक आहेत. राहुल कलाटेंच्या उपस्थितीत महसूल विभागाचे अधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. राहुल कलाटेंचा जमिनीशी संबंध नाही, मग राहुल कलाटे या सुनावणीला हजर कसे असा प्रश्न विचारण्यात आला. राहुल कलाटेंचं यावर सरळ उत्तर होतं की अर्जदाराचा प्रतिनिधी म्हणून आपण तिथे हजर होतो. राहुल कलाटेंच्या या दाव्याचा सरळ अर्थ असा होतो की राहुल कलाटे या प्रकरणात अधिक रस दाखवत होते. राहुल कलाटे ज्या सुनावणीला हजर होते त्या सुनावणीत चरोलीतील सर्वे क्रमांक 33 चे रेडी रेकनरचे दर वाढवावेत असे आदेश देण्यात आले. मुख्य बाब म्हणजे STP आणि 30 मीटर रुंद रस्त्याचा एकच रेडी रेकनर दर ठरवण्याचे आदेशामध्ये सांगण्यात आलं. यानंतरही IGR कार्यालय या जागेचा रेडी रेकनर दर देणं शक्य नसल्याचं सांगत होतं. 17 जुलै 2025 ला IGR कार्यालयानं महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पत्र लिहिलं. यात IGR यांनी स्पष्टपणे म्हटलंय की या जागेचा स्वतंत्र मूल्य विभागात समाविष्ट करून त्याला शासनाची मान्यता मिळावी आणि शासन स्तरावर दर निश्चित करण्यात यावा असा अभिप्राय दिला. याचा अर्थ मुद्रांक शुल्क महानिरीक्षकांनी या जागेच्या रेडी रेकनर दरात वाढ करण्यासाठी शासन आदेश म्हणजे GR ची मागणी केली. मुद्रांक महानिरीक्षक GR वर अडून बसल्यानं बावनकुळेंच्या महसूल विभागानं 30 जुलै 2025 रोजी IGR यांना आणखी पत्र लिहिलं. या पत्रात बावनकुळे यांनी 25 जूनच्या बैठकीत दिलेल्या आदेशानुसार IGR यांनीच रेडी रेकनर वाढवावा असे निर्देश दिले. बावनकुळेंनी आदेश दिला तर काम करावंच लागणार. हुकुमाचे ताबेदार असलेल्या मुद्रांक शुल्क महानिरीक्षकांनी 673 रुपये प्रति स्क्वेअर फीट असलेला रेडी रेकनरचा दर तब्बल 1210 रुपये प्रति चौरस फूट एवढा करून ठेवला. हा निर्णय 18 ऑगस्ट 2025 रोजी घेण्यात आला. हा निर्णय घेताना मुद्रांक शुल्क महानिरीक्षक कार्यालयानं प्रत्येक ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेतल्याचं लेखी स्वरूपात नमूद केलं. याचाच अर्थ मुद्रांक शुल्क महानिरीक्षक हे चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतलेल्या निर्णयाशी सहमत नव्हते असंच दिसून येत आहे. या प्रकरणी मुद्रांक शुल्क महानिरीक्षक बिनवडे यांची बाजू समजावून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. या प्रकरणी आपल्याला काहीच बोलायचं नाही असं सांगून त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलायला स्पष्टपणे नकार दिलाय. नो शूटिंग विदाउट परमिशन. यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या TDR समितीनेही निलेश कलाटे यांच्या कॅलकॉन कंपनीला 11,74,062 स्क्वेअर फीट एवढा TDR देण्याचा निर्णय घेतला. तसं पत्रही निलेश कलाटे यांच्या कॅलकॉन कंपनीला देण्यात आलं. पण हे पत्र देतानाही
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या TDR समितीनं बचावात्मक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. TDR समितीनं कॅल्कॉन कंपनीला पत्र देताना त्यात स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मुद्रांक शुल्क महानिरीक्षकांना दिलेल्या निर्देशानुसार रेडी रेकनरचे दर वाढवण्यात आले. त्यानुसार TDR देत असल्याचं म्हटलंय. TDRच्या माध्यमातून कॅल्कॉन कंपनीनं कोट्यावधी रुपये कमावले. कॅल्कॉन कंपनीनं जानेवारीत 58 कोटी रुपयांना संबंधित जमीन विकत घेतली होती. सप्टेंबर महिन्यात म्हणजे अवघ्या 10 महिन्यात या कंपनीनं TDRच्या माध्यमातून कमीत कमी 155 कोटी रुपये कमावले. हे कुणी कमावले, कंपनीने की आणखी कुणी, हा संशय घेण्यास जागा आहे. पण अनियमितता करून मिळवलेल्या TDR मधून पिंपरी चिंचवडमध्ये सिमेंटचं जंगल आणखी फोपावेल यात शंका नाही. हे प्रकरण हिमनगाचं टोक असावं असं जाणकार सांगतात. महाराष्ट्र हे राज्यच मुळी महानगरांचं झालंय. त्यामुळे अशी किती प्रकरणं रफादफा होत असावीत याचा अंदाज न केलेला बरा.